सो मला वाटतं 5 सर आले होते फेब्रुवारीला, Yes, बरोबर आहे. बरोबर. आणि मेन कारण त्यांना बघून वाटतच असेल, मेन कारण वेट लॉस हे नव्हतंच, मेन कारण काहीतरी वेगळंच होतं. काय होतं सर मेन कारण? मेन कारण होतं कोलेस्ट्रॉल जास्त झालं होतं आणि ट्रायग्लिसराइड्स माझे कमी होत नव्हते. गोळ्या घेऊन मेंटेन राहायचं पण ते 200च्या खाली येत नव्हते. 300 होतं. 300 होते. गोळ्या घेऊन ते मेंटेन राहत नव्हतं, म्हणून Yes. आपण जॉईन झालो होतो. हो. आणि आता ते 200च्या खाली उतरलेले आहेत, Yes. न गोळ्या घेता. विदाउट गोळी, ओनली डाएट. बरोबर. Yes. आता असं म्हणतात की कोलेस्ट्रॉल असेल तर पांढरे पदार्थ खायचे नाहीत, पण मला वाटतं तुम्ही दही न खाणारे आता दही खायला लागलात. करेक्ट करेक्ट. ताक दही दोन्ही खायला लागलो. हा. पहिले दोन्ही खाल्ले की मला भीती पण होती आणि ऍसिडिटी पण व्हायची, पण आता होल एग सकाळी तुम्ही सांगितलेल्या वेळेमध्ये खाल्ल्याने एनर्जी लेवल. अंड पण खायला लागलेत, हो, लक्षात हो. घ्या. पूर्ण अंड खात होते 300 कोलेस्ट्रॉल असून सुद्धा, बरोबर आहे. Yes. कारण त्यांना ते कोलेस्ट्रॉल साठीच अंड्याचं मी मधलं खाऊ का येलो खाऊ का विचारायचे, पण आपण त्यांना ते व्यवस्थित दिलेलं होतं आणि तरी पण कोलेस्ट्रॉल कमी झालेलं आहे. Yes. बरं, एनर्जी लेवल्स पण वाढल्यात असं म्हणत होतात Exactly. हो. तुम्ही. मी व्यायाम करायचो, व्यायामाची इच्छा हम्म. व्हायची, पण व्यायाम हम्म. केल्यानंतर खूप थकून जायचो. पण आता प्रॉपर डाएट केल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर पण एनर्जी लेवल मेंटेन राहतात आणि व्यायामही होतोय. बरोबर आहे. हे महत्त्वाचं. आणि ताक आता पचतंय. ताक पचतं. रात्रीचं ताक घ्यायची भीती होती, पण आता रात्री ताक घेतलं की पोटे शांत राहतं आणि पचतं पण. हा, म्हणजे तो पण काही इश्यू येत नाही Yes, आपल्याला. yes, yes. सो असंच आपल्याला आता आपले ट्रायग्लिसराइड्स अजून कंट्रोलमध्ये आणायचे आहेत, Yes. बरोबर आहे. हो. ओके, आता पुढच्या वेळेस येताना आपण परत रिपोर्ट्स पण करून घेऊयात, Yes. म्हणजे आपल्याला कसे मेंटेन ठेवता येतील हे अजून व्यवस्थित. नक्की. ठीक आहे. Yes, नक्की. ओके, थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, ma'am. पुढच्या तुमच्या हेल्दी लाईफ साठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच.